पुण्याच्या नसरापुरात संतप्त नागरिकांचा ठिय्या। 65 वर्षांच्या नराधमाकडून 4 वर्षे चिमुकलीची अत्याचार करत हत्या। संतप्त ग्रामस्थांचा मोर्चा। कनेक्टिंग लिंकवरील पुणे मुंबई मार्गिका अखेर खुली। दुपारी 12:40 ही मार्गिका खुली झाली आहे। मुंबई पुणे प्रवास आता सुसाट। 2029 मध्ये भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते। शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य। तर सामना अग्रलेखातल्या दाव्याबाबत शिरसाट यांना विचारला होता प्रश्न। अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टात वॉरंटसाठी अर्ज। सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात। देशभर मोबाईलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा चाचणी संदेश। पूर्वकल्पना नसल्यानं सर्वांना कुतूहल। आपत्तीच्या काळात विभागनिहाय संदेश देणं झालं सोपं। पुणे जिल्ह्याच्या नसरापूर गावात एका 65 वर्षीय व्यक्तीनं एका 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिलेत। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। तर पुणे नसरापूर प्रकरणी ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले असून संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मांडलाय। यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांची बाचाबाची देखील झाली आहे। त्यावेळी स्थानिक आमदार शंकर मांडेकरांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी, निंदनीय आहे। याचं कधी कुणालाही मनाला न पटणारी आहे आणि त्या आरोपीला कडक आणि कमीत कमी वेळेमध्ये आणि लोकांच्या म्हणण्यानुसार फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे म्हणून आपण सर्व मागणी करत असताना काल पालकमंत्री महोदय सुनेत्रा वहिनी बोलल्या, काल SP आले होते, मी स्वतः सर्वांशी बोललो आणि आज फडणवीस साहेब स्वतः बोलल्यात आणि आदित्य तटकरी पण बोलल्यात की आपण ह्या फास्ट ट्रॅकवर घेऊ, जे सरकारी वकील चांगला लागेल तो देऊ आणि या आरोपीला कडक आणि लवकरात लवकर सजा करू। तर या घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ज्यावेळेला अशा घटना घडतात नक्कीच वेदना होतात आणि अशा व्यक्तीला कुठल्याही पद्धतीची क्षमा मिळता कामा नये। त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। नक्कीच ह्या खुर्चीवरती बसलेला असताना आमचे तेच प्रयत्न असतील। कुठेतरी कायद्याचा धाक कमी झालाय का? कारण वारंवार अशा घटना करताना पाहायला मिळतात, आरोपींना चाप बसत नाहीये। नाही, कायद्याचा धाक नाही मी असं म्हणणार नाही। एका व्यक्तीने हे कृत्य केलं म्हणून सगळ्यांच्या मध्ये पूर्ण प्रशासनाच्या बाबतीमध्ये असा गैरसमज असणं काही असाचं काही कारण नाही। म्हणून मला वाटतं एका व्यक्तीने हे कृत्य केलेलं आहे, नक्कीच त्याला ती शिक्षा होईल। या घटनेवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी काय माहिती दिली आहे ते देखील पाहूयात। 1 ते 1.5 तासाचे दरम्यान आम्ही हे आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला, परंतु दुर्दैवाने तेव्हापर्यंत त्याचे अत्याचार होता ते झालेला होता आणि ती हत्या झालेली होती। या प्रकरणामध्ये BNS
कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे. पोलिसने ताबडतोब कारवाई केलेली आहे. तर या प्रकरणावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. या घटनांच्या मध्ये ते मुलीचा जीव गेलेला आहे. भारतीय न्याय संहितेनुसार या घटनेच्या मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. संदीप गिल हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांशी मी बोललेली आहे आणि लवकरात लवकर चार्जशीट करून आम्ही आरोपीला कोर्टात उभं करण्यासाठी लवकर केस घेतली जावी म्हणून प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. या घटनेच्या मध्ये पॉक्सो कोर्टामध्ये जेव्हा ही केस चालेल तर त्यावेळेला आपल्या कायदेशीर तरतुदीनुसार त्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नसरापुरातल्या संतप्त ग्रामस्थांशी संवाद साधलाय. आपण सगळे पण लोक आक्रमक घेतली तर आम्ही बोललो आता त्यांची चर्चा चालू आहे. आधी तुझा इथं काही बोलतो आता फडणवीस साहेबांचं पण बोललं पाहिजे. लोक ऐकायचं मग आवाजच येत नाही. मानसिकताच नाही ऐकायची. ऐका ना महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे बोलतात. त्यांची पण चर्चा तीच चालू आहे. आपण फडणवीस साहेबांची त्या पण चर्चा करतात स्वतः जेणेकरून बाबा या मुलीला न्याय मिळेल. शिवसेनेचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. 2029 मध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढू शकते असं शिरसाट यांनी म्हटलंय. सामना अग्रलेखातल्या दाव्याबाबत शिरसाट यांना प्रश्न विचारण्यात आला होता. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला पुढे नेण्याचा विचार करतो. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून शिरसाटांच्या या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलंय. भाजपने भविष्यातील निवडणुका सोबळावर लढवण्याची तयारी सुरू केली. दादाचा पक्ष सुद्धा गिळण्याची तयारी सुरू केली. उद्या शिंदेचे आमदार सुद्धा भाजपत जातील असा दावा सुद्धा सामना पण करण्यात आला. प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलं आहे का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. उद्या उभाट्याला जर असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबरच राहणार आहे आणि पुन्हा त्यांच्या नेत्याला ते मुख्यमंत्री करणार आहेत तर ते स्वप्नात आहेत, स्वप्नात. म्हणून स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तविकतेला समोर गेलं पाहिजे. आम्ही येणारं कोणतंही संकट किंवा आव्हान असेल त्यांना स्वीकारण्याची ताकद ही शिवसेनेत आहे. आणि म्हणून आम्ही कोण काय करतं यापेक्षा आमचा पक्ष आम्ही कसा पुढे घेऊन जायचा याची चिंता आम्ही करत असतो. इतरांवर टीका करून आपला पक्ष वाढत मोठा होईल अशा स्वप्नामध्ये आम्ही नाही. नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जी पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तर शिवसेनेकडून या प्रतिक्रिया येत असताना 2029ची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रच लढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात ते बोलत होते. असं असतानाही शिवसेनेच्या नेत्यांच्या तोंडी ही स्वबळाची भाषा आता सुरू झाली आहे.
इतक्यात झालेल्या निवडणुकांमध्ये मात्र तुम्हाला जे दणदणीत यश मिळतं आहे, भाजप ज्या पद्धतीनं वाढतोय, त्यामध्ये असं दिसतंय की तुम्ही 29ची तयारी सुरू केली आहे भाजपानं. आता 29ची निवडणूक या दोघांबरोबर आहे की या दोघांविना आहे? ते खरं आहे, आम्ही 29ची तयारी सुरू केली आहे. 29मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि आताही पेक्षा चांगला विजय संपादित करेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकनाथ शिंदेचे प्राण वाचवले होते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. त्यावरून आता मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावरही जाऊ नका. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं. एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंमुळेच. एकदा एकनाथ शिंदेंनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती. महाराष्ट्रावरती ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्याने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे यांच्या काय घरात का जादूमंत्र चालत होतो का बंगालचे बाबा बसले होते? कोरोनाच्या काळामध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या जवळ जाणं गरजेचं सुद्धा होतं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की ऑक्सिजनचे टँकर कसे थांबवण्यात आले होते, रेमडेसिवीरचे असलेला तुटवडा कसा पूर्ण करण्यात आला होता, अनेक ठिकाणी कॅम्प कसे लावण्यात आले होते. आणि घरी बसून व्हीसीवर जर तुम्ही लोकांचे प्राण वाचवत असाल तर मला वाटतं हा एक सुद्धा नवीन बाबाचा चमत्कारच समजावा लागेल. एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा कोरोनाचा हे झाला होता, संसर्ग झाला होता. त्यांनी त्याच्यातून ते सुद्धा बाहेर निघालेत, परंतु लोकांची सेवा करणं सोडलं नाही. 2.5 वर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानानं सांगतायत. संजय राऊत जरा शरद पवार साहेबांनी लिहिलेलं पुस्तक वाचा. पवार साहेब म्हणतात की ज्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात यायला पाहिजे होतं त्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे फक्त 2.5 दिवस मंत्रालयात आले, उर्वरित दिवस घरात बसले. वर्षानुवर्ष पवार साहेबांची चाकरी तुम्ही करतायत. पवार साहेबांनी उद्धवजी ठाकरेंच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. किमान त्यांचं तरी ऐका. जनतेनं तर उद्धवजी ठाकरेंना कायमचं घरी बसवलंय. विधान परिषद छाननी प्रक्रियेत अंबादास दानवे यांचा अर्ज रद्द करा. अपक्ष उमेदवार अजय सिंह सेंगर यांनी दानवेंच्या अर्जावर आक्षेप घेतलाय. आयोगाच्या प्रतिनिधींसमोर सेंगर यांनी आक्षेप नोंदवलेले आहेत. अंबादास दानवेंनी अर्जात औरंगाबाद असा उल्लेख केल्याचा त्यांचा आक्षेप आहे. उमेदवारी अर्जावरील फोटोवर त्यांनी स्वतः सही केली नाही असाही सेंगर यांचा आक्षेप आहे. विधान परिषद बुद्धिजीवी वर्गासाठी राखीव आहे. दानवे मात्र व्यावसायिक आहेत. दानवेंच्या पक्षाची आयोगाकडे नोंदणी नसल्यानं अर्ज रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सेंगर यांची मागणी अमान्य करण्यात आली आहे. अजय सिंह सेंगर उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समजते. अंबादास दानवे यांच्या उमेदवारी अर्जावर, यांच्या फॉर्मवर मी आक्षेप नोंदवलेले आहे. कारण यांनी त्या फॉर्ममध्ये औरंगाबाद असे त्यांनी आपल्या शहराचा उल्लेख केलेला आहे. हे औरंगाबादचं नामांतर झालेलं आहे. एका आमदारांनी अपष्ट पूर्ण नाव लिहिलेलं नव्हतं आणि त्यांच्या फोटोवर स्वाक्षरी नव्हती. तसेच त्यांची जी शिवसेना आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ही निर्वाचन आयोगाकडे रजिस्ट्रेशन झालेलं नसल्यामुळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा अशी मी मागणी केलेली असताना ती मागणी निवडणूक अधिकारी यांनी फेटाळून लावली. या विरुद्ध आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. तर 12वीच्या या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सद्वारे. एकूण निकाल लागलेला आहे 89.79%. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या निकालात 2.9% घट झाली आहे. तर 93.15% मुलींनी बाजी मारली आहे. तर 86.80% मुले उत्तीर्ण झालेली आहे. मुलांपेक्षा 6.35% मुली सरस ठरल्या आहेत. तर 1,46,215 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत.
94.14% कोकण विभाग टॉपवर आहे, तर 84.14% लातूर विभाग तळाला आहे. विज्ञान शाखेचे सर्वाधिक 96.44%, तर कला शाखेचे सर्वात कमी 81.78% निकाल लागलाय. तर 153 पैकी 26 विषयांचा निकाल 100% लागलाय. तर 300 रुपये भरून उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन विद्यार्थ्यांना करता येईल. तर यंदाच्या या निकालात कोणत्या शाखेचा किती निकाल लागलाय तेही आपण पाहूयात. विज्ञान विषयाचा सगळ्यात जास्त निकाल लागलेला आहे. विज्ञान विभागामध्ये 96.44% विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. तर वाणिज्य शाखेचे 87.3% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. तर कला शाखेचे 78.2% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेत. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 12वीचा निकाल 2% घटलाय. 2022 पासून 12वीच्या निकालात किती घट झाली आहे तेही आपण पाहूयात. तर 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी होती 93.73%. घट झालेली होती 2.97%. पुढे 2024 मध्ये 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 2023च्या तुलनेत 0.66% इतकी घट झाली. पुढे 2025ला 91.88% विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. घट होती 2024च्या तुलनेत 1.49%. पुढे म्हणजे यंदा 89.79% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि 2025च्या तुलनेत 2.9% घट झालेली आहे. कनेक्टिंग लिंकवरील पुणे मुंबई मार्गिका अखेर खुली झाली आहे. दुपारी 12:40 ही मार्गिका खुली झाली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी. पुणे मुंबई मिसिंग लिंक सुद्धा सुरू झालेला आहे. 12:40 ही सगळी वाहतूक जी आहे ती आता मुंबईच्या दिशेनं या मिसिंग लिंक मधून रवाना होताना दिसतेय. 1 मेला म्हणजे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या मार्गिकेचं लोकार्पण झालं होतं. परंतु मुंबईकडून पुण्याकडे जाणारीच केवळ वाहतूक सुरू होती आणि या पुणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरती मंडप टाकलेलं होतं ते हटवण्याचं काम आणि काही वायरिंगचं काम जे आहे ते राहिलेलं होतं ते काम पूर्ण झालेलं आहे. आणि अखेर आपण बघतोय ज्याची उत्सुकता पुण्याहून मुंबईला जाणाऱ्यांना होती तो मिसिंग लिंक अखेर सुरू झालेला आहे. या मार्गामुळे आता बोरघाटातनं जो प्रवास आहे तो टाळता येणार आहे. बोरघाटातल्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. जे अपघात होत होते बोरघाटामध्ये ते सुद्धा या ठिकाणी मिटतील आणि जो प्रवास आहे तो सुखकर होईल अशी अपेक्षा आता सर्वांनाच आहे. अखेर जो मिसिंग लिंक सुरू होण्याची अपेक्षा किंवा उत्सुकता सर्वांना होती तो मिसिंग लिंक आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय असं म्हणता येईल. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझिम मुल्ला, ABP माझा, एक्सप्रेसवे. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ इथे आता सोमवारी मांस विक्री बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्यानं सोमवारी मांस विक्री बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी नगर परिषदेला निवेदनाद्वारे केली होती. यानंतर नगरपालिकेनं यावर सर्वसाधारण बैठकीत तत्काळ ठराव मांडत तो मंजूरही केलाय. ज्योतिर्लिंग वैजनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक येतात. भाविकांच्या धार्मिक भावना बघता महादेवाच्या साधनेचा पवित्र वार असलेल्या सोमवारी मांस विक्री पूर्णपणे बंद असेल. दरम्यान या मांस विक्री बंदच्या निर्णयाचं नागरिकांनी स्वागत केलंय. घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. ज्या घटनेचा आपण कधीही विचार सुद्धा करू शकत नाही अशी घटना दुर्दैवाने या ठिकाणी घडली. मुलगी पुण्याची आहे, आजोळी आली होती. या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती त्या मुलीला ओळखायचा. इतकी छान सगळ्यात मिसळणारी अशी एक मुलगी आणि तिच्यावर ही घटना घडल्यानंतर नाही तर कोणावरही ही घटना जर घडली असती तरी लोकांचा जो काही काल आक्रोश आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला तो योग्यच होता.
कारण का अशा पद्धतीने एखादी घटना घडत असेल तर लोक चिडणारच आहेत आणि काल तो आक्रोश जो होता तो तिथं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला. काल SP साहेबांशी सुप्रियाताईंची चर्चा झाली. मी आजही त्यांच्याशी SP साहेबांशी बोललो होतो. काल स्वतः SP साहेब इथं नजरापूरला काल आले होते लोकांची चर्चा करायला. लोकांची मागणी होती भावनिक दृष्टिकोनातून की लगेचच्या जो काही कायदा असतो तो आपल्याला पाळावा लागतो. मग लोकांचं मत आलं की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात. हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला. आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झालं कसं, आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय, असं लोकांची भावना तिथं होती. लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅकमध्ये केली नाही तर PPच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसामध्ये मिळू शकते. हे झालं शिक्षा द्यायच्या बाबतीत. कुठला वकील वगैरे, पण लोकांची अजून एक भूमिका आहे. ज्या परिवारातून ही लहान मुलगी येते त्याची जी आई आहे त्या आईला आर्थिक मदत सरकारकडनं मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. उच्च शिक्षित महिला असल्यामुळे आणि आर्थिक दुर्बल असल्यामुळे त्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावं. माडाच्या अंतर्गत काही घर नाही तर काही अशी मदत आपल्याला देता येते का, अशा भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा वेगळ्या वेगळ्या मागण्या इथं असणाऱ्या लोकांनी तिथं केलेल्या आहेत. CM साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी मान्य करून लोकांची ही मान्य करून घोषणा केली असं आम्हाला कळतंय. पण आता फक्त याला पटपट आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. SP साहेबांचं मत आलं की 15 दिवसामध्ये चार्जशीट ही दाखल केली जाईल आणि त्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून या व्यक्तीला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला तिथं शिक्षा होईल, अशी भूमिका SP साहेबांची आहे. मग इथं लोकांची परत चर्चा करत असताना त्यांचं मत आलं आणि आमचंही मत आलं की इथे असणाऱ्या काही लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना CM बरोबर, कारण ते होम मिनिस्टर सुद्धा आहेत, त्यांच्याशी भेटण्याची संधी तिथं देण्यात यावी, जेणेकरून लोकांच्या मागण्या डायरेक्ट लोक राजकीय नेत्यांवर अवलंबून राहता होम मिनिस्टरला तिथं करतील. मग त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर असं कळते मंगळवारची वेळ का कॅबिनेट तिथं असते म्हणून मंगळवारची वेळ तिथं मिळाली. खरं लवकर वेळ मिळाली असती तर चांगलं झालं असतं, पण हरकत नाही, लोकांनी ती मान्य केली. इथून काही लोक प्रतिनिधी म्हणजे जे सामान्य लोक आहेत जे या आंदोलनामध्ये सक्रिय होते, पुढाकार घेणारे होते, न्याय मिळावा यासाठी लढत होते, आणि काही महिला नागरिक ते मंगळवारी जातील. सुप्रियाताई सुद्धा तिथे असतील. सुप्रियाताई पुढच्या 1 तासाभरात इथं येत आहेत आणि सातत्याने पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुप्रियाताई तिथं संपर्कात होत्या. फक्त मला एवढंच बोलायचे, ही घटना बघितल्यानंतर आपण नजीकच्या काळामध्ये या राज्यामध्ये जर बघितलं तो 2026 एप्रिलमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिथं बलात्कार झालेला आपण सगळ्यांनी बीडमध्ये बघितला. जानेवारी 26 मध्ये बदलापूरची घटना बघितली. एप्रिल 26 मध्ये बारामतीमध्ये सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीवर तिथं लैंगिक शोषण झालेलं बघितलं. आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत, म्हणजे तासाला एक घटना घडत आहे. 50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जी काय कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. कुठं ना कुठंतरी काही जे काही क्रिमिनल वृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची भीती नाही राहिली का, अशी शंका आम्हाला वाटते. त्यामुळे इथं आम्ही चर्चा करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मुद्दा मांडला, फास्ट ट्रॅक तुम्ही म्हणताय, कोर्टात विषय गेला तर 2दा हा माणूस बाहेर आलेला आहे,
मग उद्या जाऊन खरंच त्याला तिथं त्याच्यावर कारवाई होईल नाही तर निकाल लागेल हे कशावरनं? आता याच्यासाठीच आपल्या सगळ्यांना माहिती असेल, महाविकास आघाडीच्या काळामध्ये लोकांच्या मागणीनुसार शक्ती कायदा आणला गेला होता आणि तो शक्ती कायदा आणल्यानंतर तो सर्व हाऊसली हा मान्य करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. फक्त केंद्र सरकारकडने तो परत एकदा महाराष्ट्राकडे पाठवला का? त्यांना ते नाव उचित वाटलं नाही असं काहीतरी आम्हाला कळलंय आणि त्याचा जो नंबर आहे तो त्यांना योग्य वाटत नाही आणि त्याच्यात जे काही कडक कारवाई करा हे आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं होतं. त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे, 21 दिवसामध्ये कारवाई लागली पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत न आलं, एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथं व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खाली झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा, आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा. ही आमची मागणी आहेच, पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी आणि चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे. आरोपी जो आहे त्याला जर प्रतिबंधक कारवाई केली असती तर हा गुन्हा घडला नसता. आरोपी अशा पद्धतीनं अनेक गुन्हे यापूर्वी देखील केला होता, परंतु पोलीस कुठेतरी या सगळ्यामध्ये कमी पडतात. काय चर्चा होत असताना पोलिसांकडनं सांगितलं आलं की आम्ही 5 वर्ष मागे जातो. अरे पण ज्या व्यक्तीली पूर्वी सुद्धा एका लहान मुलीवर जर अत्याचार तिथे केला असेल तर कायदा तर तसा नाहीये, पण तुम्ही सोयीप्रमाणे 5 वर्ष मागे जाता. जावा ना 10-15 वर्ष मागे, नाही तर आधी मागे आणि कोण माणसं आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी नमूद करा. आता लोकांची मागणी आहे की या गावाच्या मध्य ठिकाणी जिथं पूर्वी पोलीस स्टेशन होतं तिथंच पोलीस स्टेशन असावं, पण आता ते हायवेला नेण्यात आलेलं आहे. आता या गावामध्ये MIDC आसपास असल्यामुळे इथे नागरिक म्हणजे ओरिजिनल जे इथे रहिवासी आहेत ते कमी असले तरी बाहेरून इथं येऊन लोक राहणारे अनेक आहेत. तसं बघितलं तर लोकसंख्या 20,000च्या पुढे जाते. त्यामुळे CCTV आहेत का? हे जे आतलं पोलीस जिथं आहे तिथं एखाद दुसरा फक्त कॉन्स्टेबल बसला असतो, त्याच्यात काही आपल्याला अधिकचं वाढवता येईल का? अशा सगळ्या मागण्या आणि ह्या मागण्या मंगळवारी ग्रामस्थ होम मिनिस्टर साहेबांना करतील असं वाटतं. याआधी अशा घटना घडल्या आहेत. दरवेळी सरकार सांगतं फास्टॅग कोर्टात चालू, मात्र फास्टॅग कोर्ट चालत नाहीये. पुणे शिवाजीनगरचं जर फास्टॅग कोर्ट बघितलं तर साधे जे कोर्ट आहे तिथे फास्टॅगच्या केसेस चालवण्यात येतात. ह्याला स्पेशल एक प्रोव्हिजन करण्याची जरूरत आहे. शक्ती कायद्यामध्ये ह्या सगळ्या जे काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती शक्ती कायद्यात, पण मला कळत नाही की या सरकारला शक्ती कायदा का नकोय. शक्ती कायदा लागू जर झाला तर सर्वच विषय संपणार आहे. आता काय होतं इथं आपल्याला मागणी करावी लागते फास्ट ट्रॅक, पण पॉस्को आणि महिलांच्या कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत एखादी घटना अशी घडली तर शक्ती कायद्याच्या अंतर्गत एक स्पेशल ऍक्ट आहे की ज्याच्यामध्ये या केसेस स्पेशली घेतल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे सारखं आंदोलन करून आमच्या या मागण्यात हे बोलून सरकारला गुडघ्यावर आणून मग सरकारला मान्य करावं लागतं. याच्यापेक्षा कायदाच असा आणा ज्यातून या सगळ्या त्या ठिकाणी गोष्टी मान्य राहतात. नाही, त्यांच्याशी चर्चा नाही झाली. SP साहेबांशी चर्चा तिथं झालेली आहे. सुप्रियाताईंची काही मंत्र्यांची तिथं चर्चा झाली असं आम्हाला कळतं. सुप्रियाताई पुढच्या 1 तासात इथं येणार आहेत आणि फोनवर जे काही नियोजन आणि मला सुद्धा त्यांनीच तिथं सांगितलं होतं की जाऊन लोकांची काय भावना हे समजून घ्या आणि मंगळवारी सुद्धा त्या मुख्यमंत्री साहेबांना भेटतील असं आहे. सकाळी नागरिक आक्रमक झाले. हे माझे आमदार इथं आले होते. माझे आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. अर्धा तास ते नागरिक मागणी करत होते की आमच्या समोर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी फोन लावा ना, आमच्या समोर बोलायला लावा. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांचे संपर्क झाला नाही माझ्या आमदारांचा. आता तो त्यांचा दुर्दैवाने त्या ठिकाणी विषय आहे, त्याच्यावर मला काही बोलता येणार नाही. आत्ता सुद्धा लोकांची अपेक्षा होती की CM साहेबांशी फोनवर बोलता यावं, पण इथल्या माजी आमदारांनी जेव्हा CM साहेबांच्या कार्यालयामध्ये फोन केला ते बिझी आहेत का कुठे आहेत असा त्यांना त्या ठिकाणी कळालं आणि फास्टॅगची घोषणा झाली आहे. म्हणजे तो विषय तिथं संपत नसतो.
अजून काय लोकांचं मत आहे हे सुद्धा ऐकून घेतलं पाहिजे. पण बिझी असतील, मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे कार्यालयाला सांगितलं मंगळवारी ते मुंबईला आहेत, त्यामुळे तिथं थोडासा वेळ काढून आपण बैठक घालू. त्यामुळे तिथं गेल्यानंतर बैठक चांगलीच आणि स्पेशल वेळ देऊन झाली बरं अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. 5 वर्षातल्या घटना जर झाल्या जिल्ह्यातलंच काम बारामतीचं तुम्ही उदाहरण दिलं, सासवड घाटातलं उदाहरण आपल्या समोर आहे. 3 वैष्णवी हवानेसारखे 3 प्रकरणं झाली, आज हे प्रकरण झालं. दरवेळी विरोधकांकडून सरकारवर आरोप केला जातो, सरकार आश्वासित करतं, ते आंदोलन किंवा ती मागणी 1-2 दिवसांत दडपून टाकली जाते. कुठेतरी या सगळ्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्रित संसदेत राज्यात सगळीकडे एकत्रित कायदा पारित केला पाहिजे का? गावकऱ्यांचं तेच म्हणणं होतं. गावकऱ्यांनी काही उदाहरणं देखील सांगितली की सुप्रीम कोर्टापर्यंत अनेक कायदे गेले, पण तिथं सपशेल आपलं सरकार किंवा केंद्र सरकार फेल झालं. निदान महिलांच्या प्रश्नावरून तरी सरकारने आणि विरोधकांनी राजकारण करणं गरजेचं आहे का? कारण तेच होतं ना. नाही, राजकारण झालं नाही. वेल तुम्ही बघा की इथं जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि आम्हाला कळालं की काही लोक भाषण इथं करत आहेत, त्यामुळे तिथं न जाता मी मंदिरात जाऊन लोकांशी चर्चा केली. कारण शेवटी हा विषय असा आहे, संवेदनशील विषय आहे. तर काय भाषणं करण्यासाठी हे काही व्यासपीठ तिथं नाही, राजकारण करण्यासाठी तर मुळीतच नाही. आता तुम्ही जर माझी भाषणं बघितली असतील अधिवेशनामध्ये, सातत्याने मी म्हणतोय शक्ती कायद्याचं काय झालं आणि आम्हाला थातूर मातूर उत्तर तिथं दिली जातात. आणि मग कुठं ना कुठेतरी मला असं वाटतं की हा शक्ती कायदा का खरं नकोय, हा पाहिजेल पण सरकारला का नकोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा मांडला पाहिजे आणि सरकारने सुद्धा हा मान्य केला पाहिजे. त्यामुळे स्पेशल सेशन घेतलं जातंय असं आम्हाला कळतंय, पण ते कशासाठी? केंद्रातल्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं की आपलं डिलिमिटेशन कायद्याचं बिल हे पाडण्यात आलेलं आहे, तर त्याच्या बाबतीतली चर्चा तुम्ही थोडंसं करा. त्यासाठी तुम्ही खर्च करून सेशन घेताय आणि ते तुमचं ठेवा बाजूला. तर शक्ती कायद्यासाठी स्पेशल सेशन जरा करून दाखवा, बघू करतात का. दादा स्थानिक नागरिक तुमच्याशी बोलत होते, जे म्हणजे इथे पोलीस स्टेशन तर नाही, पण पोलिसांची व्यवस्था सुद्धा नाही. आणि कालपासून जे नागरिकांशी बोलतात ते स्थानिक पोलीस अधिकारी बोलतात, त्यामुळे या सगळ्या सभेत गोंधळ पाहायला मिळाला. वरिष्ठ अधिकारी काय एवढं म्हणजे लपून जात आहेत काय? नाही, एसपी कार्यक्षम अधिकारी आहे, पण मला असं कळलं तर DYSP सुट्टीवर आहेत, PI सुद्धा सुट्टीवर आहेत आणि बाकी जण त्या तिथं आहेत. आता एक महिला पोलीस अधिकाऱ्यांची कमिटी, PI महिला पोलीस अधिकारी, त्यांची कालच फॉर्म झाली असं आम्हाला कळलंय. पण लोकांचं मत काय की ठीक आहे, काल परवा ही घटना घडली, सगळे आले, वातावरण गरम झालं, न्याय मिळेल, चर्चा बऱ्याच झाल्या, पण मग 10-15 दिवसानंतर सगळं शांत होऊन जातं. त्यामुळे जशी पत्रकारांचं म्हणणं आहे तसंच इथल्या लोकांचं म्हणणं आहे की याला शेवटपर्यंत आणि ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला घेऊन जावं लागेल, नाहीतर लोक म्हणाले आम्ही काही शांत बसणार नाहीत. आणि या भागातली लोक जर आपण बघितलं तर स्वराज्य काय असतं हे अख्ख्या देशाने जगाली तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलंय. पण ही जी भूमी आहे ती महाराजांच्या विचाराने पवित्र झालेली भूमी आहे. या भूमीतल्या लोकांनी जी मागणी केली ती मान्य ही करावीच लागेल आणि लवकरात लवकर या जो कोणी क्रिमिनल आहे त्याला चांगला वकील देऊन आणि योग्य कायद्याचा वापर करून हे मान्य झाले पाहिजे. लोकांची आता भावना सुरू झाली, शक्ती कायद्यासारखा कायदा आला पाहिजे, तर मग आता शक्ती कायदा आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. काल पण आपण जर बघितलं असेल तर काल अख्खं गाव रस्त्यावर आलं होतं आणि फक्त एक गाव नाही, आसपासची प्रत्येक भागातली गावं इथं आली होती. भावना अतिशय तीव्र आहेत. राजकीय वक्तव्य करू नका अशी लोकांची भावना आहे. त्याच्याच बरोबर इथले काही मुलांनी अभ्यास करून बरेच काही आकडेवारी आम्हाला सांगितली की एवढे पॉस्कोच्या केसेस आहेत, पण त्याच्यात कुठंच फाशीची शिक्षा झाली नाही, एवढ्या याच्या केसेस आहेत, त्याच्या केसेस आहेत. मग कुठं ना कुठेतरी लोक कायद्यावरच बोलत होते. कायदाच असा आहे की कदाचित उद्या जाऊन एखादा असा जो घाणेरडा माणूस आहे ज्याने एवढं कृत्य केलेलं आहे तो सुद्धा सुटू शकतो. त्यामुळे लोक जर कायद्यावर जर बोलत असेल तर कायदा बदलण्याची वेळ ही आलेली आहे आणि सरकारने लगेचच या बाबतीत चर्चा ठेवण्यात यावी. 2029 मध्ये भाजप स्वबळावर लढू शकते, मंत्री संजय शिरसाटांचं मोठं विधान. तर येणारं संकट स्वीकारणार असल्याचंही केलं स्पष्ट. कोरोना काळात एकनाथ शिंदेंचा जीव उद्धव ठाकरेंनी वाचवला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे आभार मानावेत. संजय राऊत यांचा शिंदेंना टोला, तर शिंदेंनी अयोध्येची पाहणी करण्याचाही दिला सल्ला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आणि विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बच्चू कडू अमरावतीतील कुरळ पूर्णा गावात समर्थकांकडून बच्चू कडूंचं स्वागत. पत्नी नयना कडू यांच्याकडूनही औक्षण करून स्वागत. बच्चू कडूंचा शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय योग्यच. शिवसेनेत सहभागी होण्यानेच कामं होतात.
याची बच्चू कडूंना कल्पना. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी आपल्या पक्षातील लोकांची भूमिका पाहावी असाही सल्ला. 2029 मध्ये भाजप स्वबळावर जाऊ शकतो. आम्ही येणारं कोणतंही संकट स्वीकारण्याची तयारी करतोय. शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाला पुढे नेण्याचा विचार करत असतो. पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार असल्याचंही मत व्यक्त. व्हीआयपीसाठी सर्व काही गोष्टी करायचा, नागरिकांना त्रास झाला यासाठी प्रशासन जबाबदार. काल झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर एवढा शो करण्याची काही गरज नव्हती, राऊतांची टीका. मिसिंग लिंकवरून माफी कोण मागणार हे संजय राऊतांनी स्पष्ट करावं. मिसिंग लिंकसाठी 2.5 वर्ष उशीर लावणाऱ्यांनी जबाबदारी टाळू नये. संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. गॅस महाग झाल्यानं सर्वसामान्यांचा प्रवास महाग होणार असल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा. व्यावसायिक सिलेंडर महाग झाल्यानं खाद्यपदार्थही महाग झालेत. मात्र केंद्र सरकार म्हणतं सर्व ठीक आहे. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे देशात महागाई स्थिर. जागतिक संकटाच्या काळातही देशातील महागाई नियंत्रणात. शेजारील राष्ट्रांमधील पेट्रोल डिझेलचे दर संजय राऊतांनी पाहावेत. नवनाथ बन यांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर. पश्चिम बंगालची विधानसभा ममता बॅनर्जी जिंकणार. खासदार संजय राऊत यांना विश्वास. अमित शहा यांच्या आत्मविश्वासाबाबत काय बोलणार, संजय राऊतांनी लगावला टोला. पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईल, भाजपची सत्ता येईल. नवनाथ बन यांना विश्वास. पुन्हा ममता बॅनर्जी विजयी होतील, संजय राऊतांचा दावा. बन यांनी फेटाळला. 25 वर्ष महाराष्ट्रात सत्ता राहील असा दावा करणाऱ्या संजय राऊतांना लोकांनी आरसा दाखवल्याचे लगावला टोला. अशोक खरात प्रकरणी ईडीकडून प्रतिभात साखणकर आणि त्यांच्या मुलाला समन्स. 70 कोटी रुपयांच्या बनावट खात्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश. प्रतिभात साखणकर, रुपाली साखणकर यांच्या भगिनी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी बंधू अशोक खरातला अटक करण्यासाठी ईडीच्या हालचालींना वेग. विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केलाय. कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर ईडी अशोक खरातचा ताबा घेऊ शकते. सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या ताब्यात. टीसीएस प्रकरणातील इतर 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 4ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार करणं आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याचा करण्यात आला होता दावा. मात्र एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ नाही. कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर झाला नसल्याचा एफडीएनं केलं स्पष्ट. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून नाशिक न्यायालयानं निकाल ठेवलाय राखून आणि त्यामुळे निदा खानला कोर्ट दिलासा देणार की जामीन अर्ज फेटाळणार याकडे सर्वांचं लक्ष. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या. घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद. गावातील सर्व दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांकडून घटनेचा तीव्र निषेध. आज गावात ग्रामस्थांकडून काढण्यात आलेला आहे निषेध मोर्चा. नसरापूरमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा. गावातील भैरवनाथ मंदिरात जवळून मोर्चाची सुरुवात. पुण्यातल्या भोरमधल्या नसरापुरात आंदोलक ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. आम्हाला आमचं काम करू द्या, आंदोलन थांबवा पोलिसांचं म्हणणं आणि त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पोलिसांच्या विधानानंतर आंदोलक ग्रामस्थ आणखीनच आक्रमक. पुण्यातील नसरापूर येथील घटना अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणारी. नसरापूर अत्याचार प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची पोस्ट. तर आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांचं आश्वासन. सुप्रिया सुळेंची माहिती. रत्नागिरीच्या शीळ मिरचोळे परिसरात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त. 89,000चा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. मुंबईतील जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये 76,000ची चोरी. एमएमआर विभागातील जमा रोकड लंपास. कंत्राटी कामगार रोहित भोसलेला अटक. 14 एप्रिल रोजी 76,700 रुपये गायब झाल्याचं उघड. आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
नायगाव रेल्वे स्थानकात दिवसा ढवळ्या मोबाईल चोरी, बाकावर झोपलेला इस्माच्या खिशातून मोबाईल लंपास, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. श्रीवर्धन म्हसळा रोडवर पिकअप आणि ट्रेलरचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर क्रेनच्या सहाय्यानं वाहनांच्या रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात. रिक्षाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक. अपघातात रिक्षात बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा शेजारी बसून दुसऱ्या महिलेचा टाहो, तर अपघातात 8 ते 9 प्रवासी जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.